तर कोणत्या रेषेला काय म्हणायचं हे आज आपण शिकणार आहोत. दिलेले आहे त्याला दोन ॲरो दिलेत. ॲरो या ॲरोवरून आपल्याला समजतं की ही लाईन कुठेही नेता येते किंवा ही रेष वाढवता येते, म्हणून याला काय म्हणायचं, रेषा म्हणतो आपण. त्यालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, लाईन. ओके. देन ही जी दुसरी रेषा, या दोन्ही रेषेला काय येते, शेवटला दोन तिंब आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय, रेषाखंड. त्याच्यानंतर जी रेषा दिली इकडून तर पॉइंट आहे, पण त्याच्यानंतर इकडे काय दाखलं आहे, ॲरो, याला काय म्हणायचं, रे ऑफ लाईन. म्हणजेच मराठीत काय म्हणतात, किरण रेषा. या दोन काय दिलेलं, लाईन दिलेल्या किंवा रेषा दिलेल्या, म्हणून हे एकमेकांना काय करत आहे, छेदत आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, छेदणारी रेषा. आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, इंसेक्टर लाईन. अशा प्रकारे आपल्याला त्या लाईन कोणकोणत्या आहेत हे पाहायला मिळालं.